गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो काल आम्ही लास्ट त्या लेकमध्ये गेलो, तिथे बोटिंग केली. त्यानंतर असंच तिथे सिटी फिरलो, घरी आलो, हॉटेलवर आलो, रूमवर, आणि जाम दमायला झालेलं. ओनली अर्ली एक्झिट फॉर द डे लवकर होतं. अँड नाव वी वोकन अप ऑल फ्रेश फॉर द न्यू डे. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे. मॉर्निंग. हाय एव्हरीवन. आणि शुभमचं तिथे ब्रेकफास्ट चालू आहे. ब्रेकफास्ट घेतोय श्रेणासाठी. प्लॅन असं आहे की आधी आम्ही इथे ब्रेकफास्ट करून सोमनाथला जाणार आहोत. दमनमध्ये सोमनाथ आहे, तिथे जाणार आहोत. शुभमने घेतलंय पीनट बटर सँडविच, फ्रूट्स, स्प्राउट्स, इडली. आणि श्रेणाला भरवायचं काम चाललंय आज शुभमचं. मी घेतलंय ब्रेड बटर, वॉटरमेलन ज्यूस, इडली, चटणी, सांबार, पुरी भाजी, आणि हे काहीतरी आहे यांचं आलू बोंडा. मला असं वाटतं ते बटाटा वड्यासारखंच आहे पण थोडं वेगळं. आणि श्रेणाने हे काय घेतलंय, कॉफी बनवत होती मी, तर ते शुगर मिक्स करायचं, तर तिने ॲज अ लॉलीपॉप घेतलंय. आणि याच काही वेडी आहे. चल आता आपण इथे आलो आहे सोमनाथ मंदिरात, आणि हे इथे दमनमध्येच आहे. आणि ऑनेस्टली दमनला आज आम्ही दमन एक्सप्लोअर करतोय. लाईक काल आम्ही सिल्वासामध्ये होतो, मग वापीला होतो, आणि आज आम्ही दमनला आलो. अँड ट्रस्ट मी गाईज, दमनचे जे रोड्स आहेत, तिकडे जे झाडं आहेत, फुलं आहेत, इतकी सुंदर आहेत. म्हणजे घाण तर नाहीच कुठे दिसत आहे मला, इतकं स्वच्छ आहे. आणि एवढे मोठे रोड्स, आणि खूपच सुंदर वाईब आहे ही. वेलकम टू अवियारी दमन. इथे सगळे बर्ड्स आहेत, आणि त्यांना वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स आहेत जे आपण युजली बघत नाहीत ते आहेत. सो लेट्स सी काय एक्सप्लोअर करूया, नवीन श्रेणाला काहीतरी दाखवूया. आणि ही आहे एंट्रन्स त्या अवियारीची. एवढं पूर्ण चालत यायला लागतं इथून. इथं लॉंग डिस्टन्स. खूपच सुंदर आहे, स्वच्छ आहे. पण फक्त मी सजेस्ट करेन की तुम्ही जर येत असाल तर इथे इव्हनिंग टाईमला या. आणि इतकं सुंदर असं इथे बनवलंय, रिव्हर ब्रिज आणि फाउंटेन. खरंच सांगते खूप सुंदर आहे. परत पण ओनली थिंग इज उन्हातून येऊ नका. ये बोल, ये श्रेणाकडे ये. ओके, आफ्रिकन क्राउन क्रेन्स बोल. ती ना अंडी देण्यासाठी बनवते वाटतं ते. त्याची जागा बनवत आहे वाटतं. आता हे पोरग एकीकडे घुसलेलं आहे आतमध्ये, हे बघा. मस्त इथे बदक. हा पोरगा इकडे आतमध्ये घुसलाय. आणि मी इथे गाडी थांबवली ऑन द वे ओनली टू शो यू ऑल. हे बघा किती मोठं आणि किती सुंदर आहे. पण ऑनेस्टली गाडीतून बाहेर उतरायची हिंमत नाही, कारण खूप गरम होत आहे. पण हे बघण्यासाठी इतकं सुंदर दिसतंय ना, आणि ही जागाही एवढी छान आहे ना. सो आय जस्ट थॉट की मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. आणि हे जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, लुक ॲट दिस फ्लावर्स. म्हणजे जागोजागी इथे सुंदर फ्लावर्स वगैरे लावलेले आहेत. आणि आय रिअली लाईक दिस. गरमी सोडल्यास बाकी सगळं अति सुंदर. इथे सायकलिंग ट्रॅक आहेत, सो यू कॅन सायकल ओव्हर हिअर. ते लाईट हाऊस होतं मागे, आणि त्याचीच हे सगळी जागा आहे लाईट हाऊसची. सो ग्रीन अँड सो ब्युटिफुल. म्हणजे आता गरमीत सुद्धा हे एवढं छान ग्रीन दिसतंय. आणि आय डोंट नो, म्हणजे पावसात तर अजूनच सुंदर होईल. वेअर यू विल ओनली सी प्लांट्स अँड ट्रीज. मी खरंच खूप सरप्राइज्ड आहे बाय द ब्युटी ऑफ दमन. सो हा आहे तो स्ट्रीट, जो दमनचा खूप फेमस स्ट्रीट आहे, जिथे तुम्हाला असे वेगळे कलर्सच्या बिल्डिंग्स दिसतात.
अँड इट्स व्हेरी प्रिटी. आणि हे नाईट मार्केट असतं अजूनच सुंदर. सो विल ट्राय की जर इव्हनिंगला लेट इव्हनिंगला आम्हाला यायला मिळालं आम्ही परत इथे येऊ. पण आता सध्या आम्ही इथे चाललोय. हे जे दिसतंय तुम्हाला, सो हे आहे ह्यांचं दुबई मार्केट असं काहीतरी म्हणतात. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगळे हाऊस होल्ड किंवा कपडे किंवा व्हॉटएव्हर लाईक आपलं जसं मुंबईत प्रॉफिट मार्केट बोलू शकतो तसंच आय थिंक काइंड ऑफ आहे. सो आता आतमध्ये जाऊन बघूया आणि एक्सप्लोअर करूया की इथे काय काय मिळतं. आणि इथे आत येतात श्रेणाने काय घेतलंय, तू काय घेतलंस? फ्रूट कटिंग घेतलंय हिने. आणि जसं मी म्हटलं हे आपल्यासारखंच आहे प्रॉफिट मार्केट सारखं, बट आय थिंक इट्स मोर लिटल चीपर इथे म्हणजे प्राईज वाईज. इथे वेगळे चॉकलेट्सचे सेक्शन्स आहेत. म्हणजे जे वेगवेगळे चॉकलेट जे आपल्याकडे युजली नाही मिळत ते आहेत. टॉय सेक्शन आहेत. मग इथे काही बॅग्स आहेत, गॉगल्स आहेत. सो इट्स सिमिलर लाईक अ शॉपिंग थिंग. लंच टाईम आणि आम्ही इथे आलोय फोर्टालेझा culinary experience inside history. ॲक्च्युली हे जे लाऊंज आहे, कॅफे आहे, ते एका फोर्टच्या आतमध्ये त्यांनी चालू केलेलं आहे. श्रेना फर्स्ट टाइम आज टाकोस खाते. कसे श्रेना? छान आहे. क्लिअरली तिला आवडलेले. हा पिझ्झा आलेला आहे. एक नंबर पिझ्झा आहे हा. उभी राहिली आहे पिझ्झा आले. पिझ्झा खायला उभी राहिलेली आहे. थँक्यू. आय टेक दॅट. थँक्यू. मी मम्मा भरवणार. सिट डाऊन. आता हे 2 अजून आयटम आलेले आहेत. तर पहिलं आहे हे काय मागवले ग? ऑरेंज चिकन सॅलेड. ऑरेंज चिकन सॅलड. आणि हे आहे फिश फिंगर, नाही फिश अँड चिप्स फॉर श्रेना. आणि हे आहे बासा फिशचं. श्रेना आली लगेच. खाऊन दाखव. लंच छान होतं, एकदमच मस्त लंच झालंय. आणि आता आम्ही आलोय देवका बीचला. ते आय गेस टॉय ट्रेन असते, सो ते श्रेनाला नेण्यासाठी आम्ही इथे आणलोय. सो ते जे सँड आहे ते ब्लॅक सँड आहे. इथे सगळी काळी वाळू आहे. नुसतं एसी फास्ट स्लो फास्ट स्लो चालू आहे इथे. इथे वाटतं टॉय ट्रेन. कुठे? इथे वाटतं. आय कांट सी टॉय ट्रेन यांनी. अजिबात चालायला मागत नाहीये. नुसतं बघावं तर उचून घे. इथे छान हवा आहे त्यामुळे काय उतरायला बाहेर वाटत नाही. ऊन आहे पण हवा ही तितकीच आहे त्यामुळे मस्त वाटतंय. आणि जसं बोलले मला वाटलंच टॉय ट्रेन इव्हिनिंगला असणार आहे. सो आता टॉय ट्रेन नाहीये. सो श्रेना काय आता टॉय ट्रेन मध्ये जाऊ नाही शकत. तर आम्ही असं जातो थोडं आराम करू. तिला त्या गार्डन मध्ये खेळायचं इथे तर ते खेळते. ऊन आहे पण तिची हट्टी पण आहे तर त्यामुळे एकदा तरी जाऊ देच तिला. मग तिला जेव्हा गरम वाटेल तेव्हाच ती येईल. सो तिचं हेच चाललंय सध्या. आम्ही डिसाईड केले की ठीक आहे जेव्हा म्हणजे अजून टॉय ट्रेन चालू व्हायला 45 मिनिट्स आहेत आणि श्रेणाला इथे खेळायचंच होतं. हे वाळू नाहीये, दगडी आहेत पण तिला खेळायचंच होतं. सो वी डिसाइडेड ठीक आहे आता खेळूनच घेऊ तिला. तर कसे आहे? मस्त आहे. अरे वा वा. आणि हा इथे बीच.